तयार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. वाळवण स्पेशल आपण आज वेगळ्या पद्धतीने पापड बनवणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला बटाटा जो आहे तो उकडून घेतलेला आहे. साधारणतः अर्धा किलो इतके हे बटाटे आहेत. त्यावरची साल काढून आपण ह्या छोट्या साईजच्या खिसणीने खिसून घेत आहोत. जेव्हा वाळवण्याचे कुठलेही पदार्थ करतो तेव्हा आपण खिसणीनेच खिसलेला असलं तर अगदी छान आपले पदार्थ बनवून तयार होतात. मॅशरने करायचं नाही. खिसणीने खिसल्यामुळे अगदी छान लहान आकारामध्ये आपला बटाटा खिसला जातो. आता ह्या ठिकाणी बटाटा तर खिसून झालेला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. एकदम चिमूटभर आपण ह्या ठिकाणी पापड खार टाकलेला आहे. आता ह्या ठिकाणी पीठ आता एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि छानपैकी आपल्याला हे मळून घ्यायचे. नेहमीप्रमाणे पिठाचा आपला चांगला गोळा बनवायचा आहे. तर ह्या ठिकाणी थोडं आपण पाण्याचा हात लावणार. जास्त पाणी टाकायचं नाही. आपल्याला बघत बघत पाणी टाकून घट्ट गोळा तयार करायचा आहे. पाणी जास्तीचं टाकायचं नाही. लागेल तितकंच पाणी आपण ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. आणखीन थोडं आपल्याला ह्या ठिकाणी पाणी लागणार आहे. आता पीठ आपलं व्यवस्थित तयार होत आहे. पाणी बिलकुल आता लागणार नाही. पीठ छान तयार झालं की आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. नेहमी तर आपण नुसत्या तांदळाच्या पिठाचे पापड बनवतोच किंवा नुसत्या बटाट्याचे पापड बनवतो. पण आज आपल्याला दोन्ही मिक्स करून अतिशय टेस्टी आणि खमंग असे हे पापड बनवायचे. जसे की आपण वडे करतो त्या पद्धतीने असा गोल आकार देऊन घ्यायचे. सर्व पिठाचे आपण आता असे गोल आकार करून घेणार आहोत. अगदी झटपट कमी वेळामध्ये एकटं जरी असलं तरी सुद्धा आपण हे पापड बनवू शकतो. इतकी सोपी पद्धत आहे. ह्या ठिकाणी पातेलं घेतलं. पातेल्याच्या खाली आपण पाणी टाकून घेतलंय. वरती चाळणी ठेवायचे. बिलकुल एकही थेंब आपल्या तेलाचा ह्या ठिकाणी वापरायचा नाही. आता ह्या ठिकाणी जे आपण गोळे बनवून घेतले ते चाळणीवरती ठेवायचे आणि 10 मिनिटाकरता आपल्याला गॅसवरती ठेवून वाफवून घ्यायचे. 10 मिनिटापेक्षा जास्त गॅस चालू ठेवला तरी चालतो, पण कमी करायचा नाही. जर कमी ठेवलं तर चांगले वाफरले जाणार नाहीत. 15 मिनिट ठेवलं तरी सुद्धा चालतात. आता ह्या ठिकाणी आपण गॅसवरती ठेवलेल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी 10 मिनिट झालेले आहेत तरी मी 5 मिनिटाकरता गॅस बंद करून असंच ठेवलेलं होतं. आपल्याला बाहेर काढून घ्यायचे. हाताला चटके बसणार नाही त्यामुळे आपण झाऱ्याने हे पीठ पूर्ण बाहेर काढून घेतलेलं आहे. आता पीठ बाहेर काढून झाले. आता ह्या ठिकाणी स्वच्छ आपण जेव्हा मार्केटमधून किराणा आणतो त्याची पॉलिथिन घेतलेली आहे आणि स्वच्छ आपण ती धुवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये जे आपण हे गोळे बनवले ते गोळे आपल्याला टाकायचे. टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं चांगलं मळून घ्यायचं आहे. इतकं चांगलं मळायचं की पापड आपले चिरणार नाही. या पद्धतीने आपल्याला एक 5 मिनिट लागणार आहेत मळण्यासाठी. आता तुम्ही तर पाहिलेलं पीठ कसं मळून घेतलंय. पीठ अगदी छान मळून झालं. अगदी मऊसर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपल्याला लगेच बाहेर काढायचं नाही. असंच ठेवलं तर चालते किंवा चाळणीवरती जे गरम पाणी आहे पातेल्यामध्ये त्यावरती ठेवलं तरी चालते. आता ह्या ठिकाणी 2 आकारात आपण पॉलिथिन कट करून घेतलेले आहेत. त्यावरती आपल्याला एक गोळा ठेवून आपल्याला ती वरतून आणखीन एक पॉलिथिन ठेवून हाताने किंवा प्लेटनं प्रेस केलं तरी चालते. इतके फास्ट पापड तयार होतात. अगदी थोडंसं प्लेटने किंवा हाताने प्रेस करून घेतल्यानंतर आपल्याला लाटण्याने करायचं. लाटण्यानं इतकं पातळ पापड बनवता येते की जितकं आपल्याला पातळ हवं आहे पापड तितकं बनवू शकतो. बिलकुल चिरत नाही किंवा काहीच होत नाही. एकदम चांगले पापड बनवून तयार होतात. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल पीठ आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं असल्यामुळं पापड हे कुठेही चिरत नाही. जितका आकार मोठा करायचा तितका आपण आकार करू शकतो. आता ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व पापड फटाफट बनवून घ्यायचे आहेत. अगदी सर्वात सोप्या पद्धतीनं पापड बनवण्याची आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा किंवा फर्स्ट टाइम जरी हे पापड बनवलं तरी सुद्धा बिघडणार नाही. कारण खूप कमी साहित्यामध्ये अतिशय टेस्टी आपले हे पापड बनवून तयार होतात. आता इतक्या साईजमध्ये आपण हे पापड लाटून घेतलेलं आहे तरी सुद्धा हे पापड चिरलेलं नाही. आता पापड लाटून झालं की आता एखादा रुमाल किंवा एखादं आपण मोठं पॉलिथिन जरी अंतरलं तरी चालते. आता हे तर पापड मी घरातच बनवलेलं असल्यामुळे 1 तासाकरता हे घरातच फॅन खाली सुकवायचं. नंतर उन्हात आपण ठेवलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी पाहू शकता बिलकुलही चिकटणार नाही. लगेच हे पापड निघतात. एकटं जरी आपण हे पापड बनवतो सुद्धा कंटाळा येणार नाही. इतके छान पापड बनवून तयार होतात. आता त्याच पद्धतीने मी सर्व पापड फटाफट बनवून घेणार आहे.
पाहिलेलं आहे पापड आपण कसं बनवलेलं आहे। शेवटचा एक गोळा उरलेला आहे, थोडासा थंड झालेला आहे, त्यामुळे रफ लाटी आपण ह्या ठिकाणी मोठी बनवून घेतलेली आहे। एकदमच गोल जर बनवायचा असेल तर ह्या पद्धतीने प्लेटने सुद्धा आपण एकदम गोल आकार देऊ शकतो। पाहू शकता अगदी छान गोल गरगरीत आपण हे पापड बनवलेले आहे। कुठल्याही आकारात करा, अगदी छानच पापड बनून तयार होतात। 1 तासाकरता घरात ठेवून आपण नंतर थोडंसं गॅलरीमध्ये उन्हाला हे पापड ठेवलेले आहेत। अगदी कडकडीत उन्हाला आपण 2 दिवस हे पापड वाळवून घेतलेले आहेत। पापड छान वाळून झालेत। आपल्याला आता पापड तळून पाहण्याची वेळ आलेली आहे। अगदी छान कडकडीत उन्हाला वाळलेले पापड आता आपण मध्ये आणलेले आहेत। पाहू शकता अगदी छान मस्त पांढरे शुभ्र असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत। त्या गॅसवरती आपल्याला कढई ठेवून तेल टाकून घ्यायचं आहे। अगदी छान पापड, वर्षभर हे पापड टिकतात, काहीच होत नाही। आता ह्या ठिकाणी आपण पापड तळून पाहणार आहोत। तेल छान कडकडीत गरम झाले की पापड आपल्याला टाकून द्यायचे। मी थोडंसं तेल कमीच टाकलं, मला अंदाज पण नव्हता की पापड इतके छान फुगतील, कारण मी सुद्धा हे पापड फर्स्ट टाइमच बनवलेले आहेत, अगोदर कधीही बनवलेले नव्हते। कारण मी तांदळाचे पापड नेहमीच बनवते, पण बटाटा घालून पापड हे फर्स्ट टाइमच बनवलेले आहेत, त्यामुळे पापड अगदी छान झालेले आहेत। तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण वाळवणाची आपली सिरीज चालू झालेली आहे। बरेच तुम्हाला असे नवीन नवीन पदार्थ पाहायला भेटणार आहेत, त्यामुळे प्लीज लाईक करा। थोडाही पापडाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एक लाईक करा, एकदम फ्री आहे, त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला एक पापड मी ह्यामधला तोडून सुद्धा दाखवते की किती पापड आपले ठिसूळ आणि खुसखुशीत झालेले आहेत। मला पाहताच लक्षात येईल आवाजावरून की पापड आपले किती आपल्या आवाजात ते ठिसूळ आणि खुसखुशीत पापड बनवून तयार झाले। तोंडात टाकताच विरघळणारे हे पापड आहेत। एक वेळेस नक्की ट्राय करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।